महायुती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार, हर्षवर्धन सपकाळ. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीचा विश्वासघात, 2100 रुपये देण्याचा उल्लेख नाही, सपकाळ. महायुती सरकारचा आजचा अर्थसंकल्प हा नेहमीप्रमाणे आकड्यांचा खेळ असून मागील पानावरून पुढे असा अर्थसंकल्प आहे. कोणत्याही घटकाला यातून काहीही फायदा होणार नाही. राज्यावर 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे. असा आरोप देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थसंकल्पावर बोलताना केला. तसेच अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये देण्याची घोषणा न करून सरकारने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केल्याचा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला. हा अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतरचा जो अर्थसंकल्प आहे हा निराशजनक आहे. निराश यासाठी की यामध्ये कुठेही आशादायक ज्या घोषणा आहेत आणि तरतुदी या झालेल्या नाही. तद्वतच जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही. मात्र महाराष्ट्र थांबलेला आहे, नवे तर हा मागे जात आहे. कारण विकास दर मागे जाणार आहे, महसुली तूट मागे जाणारी आहे, भांडवली तूट मागे जाणारी आहे. त्यामुळे यात सर्व दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर हा महाराष्ट्राला देशोधडीला लावणारा कुठेतरी अर्थसंकल्प आहे. कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्ती आहे. आणि दुसरीकडे ट्रिपल इंजिन स्वतःला म्हणत असणारं जे सरकार आहे, या सरकारने केंद्राकडून अतिरिक्त पॅकेज जे मिळवणं अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, आणि त्या अनुषंगानं कुठल्याही योजनांना कैची न लावता नवीन योजना घेऊन येण्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली. निवडणुकीच्या वेळेस जे दिलेले आश्वासन आहे ते एकही पाळलं नाही. लाडक्या बहिणींना 10 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यात आली, तिथे कात्री लावली. रक्कम जी आहे ती 2100 रुपये करू असं सांगितलं होतं. मात्र 2100 रुपये केली नाही, लाडक्या बहिणींनाही फसवलेलं आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू, कर्जमाफी करू, ही कर्जमाफीची घोषणा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या घोषणापत्रात केलं होतं. ती देखील घोषणा कुठेतरी अंमलबजावणी त्याची झाली नाही. केवळ शब्दांचा थापट पसारा हा या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला मांडलेला आढळून येतो. मराठी अभिजात दर्जा आहेच, त्यासारख्या भावनिक घोषणा असतील, शहरांची नावं घेऊन त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी थातूरमातूर केलेली घोषणा असेल, तर एकंदरीत या संपूर्ण अर्थसंकल्पाचा जो आशय आहे हा लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना फसवणारा आणि महाराष्ट्राला फसवणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि या अर्थसंकल्पातून बेरोजगारांच्या, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या जशाच्या तशा ठेवण्यात आलेल्या आहेत, हे या अर्थसंकल्पातून दुर्दैवाने स्पष्ट समोर येत आहे.